नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, 21 जुलैला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर होणार आहे आणि या परीक्षेमध्ये इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळवता यावेत या इराद्यानं 1000 प्रश्नांचा सराव आपण आपल्या यूट्यूब सेशनमध्ये या ठिकाणी पूर्ण करत आहोत। लक्षात घ्या, आतापर्यंत 155 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले। आता त्यानंतरचे 15 प्रश्न आता आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत। या प्रकारच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला मी तो प्रश्न या ठिकाणी देणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर व त्याचं एक्सप्लेनेशन देखील मीच या ठिकाणी तुम्हाला सांगेल। याच बरोबर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की तो जो प्रश्न ज्या टॉपिकवर विचारलेला आहे तर त्या टॉपिकची एकूणच पार्श्वभूमी काय होती ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि एकूण संभाव्य प्रश्न या संदर्भात काय काय विचारले जाऊ शकतात त्याची देखील चर्चा आपण इथे या ठिकाणी करणार आहोत। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता बघा, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो। अलीपूर षड्यंत्र केस अंतर्गत अटक करण्यात आलेल्या नरेंद्र गोसाई यानं सरकारी साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवल्यामुळे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी तुरुंगातच त्याची हत्या घडवून आणली? तर कोणाची हत्या घडवून आणली? तर नरेंद्र गोसाईची हत्या घडवून आणली। कोणी हत्या केली? अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। आता या संदर्भातील काय नेमकं एक्सप्लेनेशन आहे ते थोडंसं आपण इथं पाहूया किंवा याची पार्श्वभूमी काय नेमकी आहे ते पाहूया। लक्षात घ्या, 1902 ला बंगाल प्रांतामध्ये अनुशीलन समिती नावाची एक महत्त्वाची क्रांतिकारी चळवळ उदयास आली होती। त्याचबरोबर 1905 ला युगांतर समिती देखील इथं गठीत झाली। अनुशीलन समिती आणि युगांतर समितीच्या माध्यमातून बंगाल प्रांतामध्ये क्रांतिकारी चळवळीला या ठिकाणी जोर चढला होता असं एकंदरीत दिसून येतं। या दरम्यान 1905 ला स्वदेशी चळवळ होती आणि ही स्वदेशी चळवळ 1908 साली अपयशी ठरते। परिणाम असा झाला की या संपूर्ण काळामध्ये 1908 नंतर बंगाल प्रांतामध्ये सरकारी कार्यालयांवर बॉम्ब टाकण्याचा कार्यक्रम हा क्रांतिकारकांनी अनुसरलेला होता। अनुशीलन समितीचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते होते ज्यांचं नाव होतं हेमचंद्र दास कानूनगो। तर हेमचंद्र दास कानूनगो आणि त्याचबरोबर युगांतर समितीचे होते उल्हासकर दत्त, या दोघांना रशियामध्ये पाठवण्यात आलं होतं बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी। उल्हासकर दत्त आणि त्याचबरोबर हेमचंद्र दास कानूनगो हे रशियामध्ये जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि ते बंगाल प्रांतामध्ये परतल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं। लक्षात घ्या, अरविंद कुमार घोष जे होते तर त्या अरविंद कुमार घोष यांचा या दोन्ही क्रांतिकारी संघटनेशी अत्यंत जवळचा संपर्क या ठिकाणी होता आणि त्यानंतर अरविंद कुमार घोष यांच्या घराच्या मागे अलीपूरमध्ये एक महत्त्वाची बाग होती। त्या बागेचं नाव होतं माणिकतुल्ला बाग। लक्षात घ्या, माणिकतुल्ला बाग हे पण आपल्याला पाहायला भेटतं। तर माणिकतुल्ला, तर ही जी बाग होती तर त्या माणिकतुल्ला बागेमध्ये क्रांतिकारकांना एकत्र बोलवायचं आणि तिथं उल्हासकर दत्त आणि हेमचंद्र दास कानूनगो त्या क्रांतिकारकांना बॉम्ब कसा बनवायचा त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी देतील असं ठरलं गेलं होतं। झालं असं तर या माणिकतुल्ला बागेमध्ये बाग जेव्हा बंद झाली तेव्हा रात्रीच्या वेळेस 34 क्रांतिकारी लोक होते बंगाल प्रांतातील। तर त्या 34 क्रांतिकारी लोकांना इथं बोलवण्यात आलं आणि त्यानंतर उल्हासकर दत्त आणि हेमचंद्र दास कानूनगो हे त्यांना बॉम्ब कसा बनवायचा, त्यासाठी कोणती साहित्य या ठिकाणी वापरायची याचं ते प्रशिक्षण या ठिकाणी देऊ लागले होते असं एकंदरीत दिसतं। या सगळ्या परिस्थितीमध्ये इंग्रजांना या ठिकाणी या माणिकतुल्ला बागेमध्ये काहीतरी षड्यंत्र क्रांतिकारी लोक रचत आहे याचा मागोवा लागला। परिणाम असा झाला की इंग्रजांनी या माणिकतुल्ला बागेवर छापा टाकला आणि त्यामध्ये 34 पैकी 30-31 क्रांतिकारकांना अटक इंग्रजांनी केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि मग या सर्वच क्रांतिकारकांना तुरुंगामध्ये अटक या ठिकाणी करावी लागली। परिणाम असा झाला की या ठिकाणी की केवळ 2च क्रांतिकारी होते यातनं या ठिकाणी निसटले। त्या 2 पैकी एक व्यक्ती होते ते म्हणजे सेनापती बापट। सेनापती बापट देखील या अलीपूर षड्यंत्र केसमध्ये सहभागी होते हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। आता लक्षात घ्या, या सर्व क्रांतिकारकांना अटक केली मात्र इंग्रजांकडे कसल्या प्रकारचा पुरावा नव्हता। परिणाम या ठिकाणी असा झाला, इंग्रजांनी तुरुंगामधलेच काही लोकांना हाताशी पकडलं आणि त्यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी नरेंद्र गोसाई नावाची व्यक्ती जी होती तर त्या नरेंद्र गोसाई ही व्यक्ती यानं या ठिकाणी इंग्रजांना पुरावे दिले आणि हे सर्व क्रांतिकारी लोक बॉम्ब बनवून इंग्रजी राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्लॅनिंग करत होते या प्रकारची साक्ष या नरेंद्र गोसाईनं इंग्रजांना दिल्याचं एकंदरीत दिसतं। परिणाम असा झाला
कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बसू, कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बसू या दोघांनी या नरेंद्र गोसाईची तुरुंगातच हत्या केलेली आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे या प्रश्नाचं राईट आन्सर काय तर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बसू हे ते दोन क्रांतिकारी आहे ज्यांना अलीपूर षडयंत्र केस अंतर्गत अटक झाली होती आणि नरेंद्र गोसाई जो माफीचा साक्षीदार बनला त्यामुळे त्याची या ठिकाणी कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बसूंनी तुरुंगातच हत्या केलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं। अरविंद बाबूंचं झालं काय तर लक्षात घ्या, अरविंद कुमार घोष यातनं निर्दोष सुटका झाले। त्यांच्या केस जे होतं त्यांचे वकील पत्र जे होतं हे या ठिकाणी चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी लढवलं होतं आणि त्यानंतर अरविंद कुमार घोष यांचं अलीपूर षडयंत्र केसमधनं सुटका झाल्यानंतर त्यांनी मग राजकीय संन्यास या ठिकाणी घेतला आणि पॉंडिचेरीमध्ये जाऊन ते एक आध्यात्मिक गुरु बनल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारचा हा प्रश्न जो आहे तो प्रश्नाचा राईट आन्सर कन्हैयालाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बसू आहे। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या आणि हे ते आहे हेमचंद्रदास कानूनगो ज्यांना अनुशीलन समितीनं सर्वप्रथम बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी रशियाला पाठवलं होतं असं एकंदरीत दिसतं। चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया। ट्रायपोलिन युद्धामध्ये 1911-1912 तुर्कस्तानातील सैनिकांवर उपचार करण्यासाठी रेड क्रिसेंट मेडिकल मिशन खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली तुर्कस्तानला पाठवण्यात आलं या प्रकारचा प्रश्न इथं दिलेला आहे। ट्रायपोलिन युद्धामध्ये तुर्कस्तानातील सैनिकांवर जे भारतीय सैनिक होते त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेड क्रिसेंट मेडिकल मिशन हे या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। तर ते कोणाच्या अध्यक्षतेखाली होतं या प्रकारचा हा प्रश्न आहे, हा लक्षात घ्या। आता बघा की आपल्याला पाहायला भेटतं की इथं नाव आहे महात्मा गांधी, आगा खान तृतीय, मोहम्मद इक्बाल आणि डॉक्टर एम ए अन्सारी। तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे डॉक्टर एम ए अन्सारी। तर एम ए अन्सारी जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली हे रेड क्रिसेंट मेडिकल मिशन गेलं होतं आणि या रेड क्रिसेंट मेडिकल मिशनच्या माध्यमातून भारतीय डॉक्टर जेवढे होते त्यांना तुर्कस्तानामध्ये पाठवलं आणि तिथं तुर्की आणि भारतीय जे सैनिक जखमी झालेले आहेत त्यांच्यावर उपचार या रेड क्रिसेंट मेडिकल मिशनने केलेला आहे असं एकंदरीत दिसतं। तर या मिशनचे अध्यक्ष होते डॉक्टर एम ए अन्सारी आणि याच बरोबर लक्षात घ्या रखमाबाई राऊत किंवा त्यांना सावी पण म्हटलं जातं। तर त्या रखमाबाई राऊत हे देखील या रेड क्रिसेंट मेडिकल मिशनचे वन ऑफ द फाउंडर किंवा एक सदस्य यामध्ये आहे असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। एम ए अन्सारी पुढे जाऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1927च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष देखील होते, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। 1927च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे एम ए अन्सारी यांना बनवण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। आता बघा महात्मा गांधी, मोहम्मद इक्बाल, आगा खान तृतीय यांच्याबद्दलची पण माहिती आपण पाहूया। मोहम्मद इक्बाल जे होते हे 1930ला अलाहाबादमध्ये जेव्हा ऑल इंडिया मुस्लिम लीगचं अध्यक्ष अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे मोहम्मद इक्बाल यांना करण्यात आलं आणि याच मोहम्मद इक्बालांनी सर्वप्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँड या ठिकाणी असलं पाहिजे या प्रकारची भूमिका व्यक्त केलेली होती असं एकंदरीत पाहण्यात येतं। लक्षात घ्या महात्मा गांधी जर आपण पाहिलं तर 1924 साली बेळगावमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष या ठिकाणी बनल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। चलो पुढचा प्रश्न आपण पाहूया। तराना ए हिंद या काव्य संग्रहातील कविता सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही कविता खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आली अशा प्रकारचा प्रश्न आहे। आता बघा हे तर सर्वांना माहिती आहे, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही कविता मोहम्मद इक्बाल यांनी या ठिकाणी लिहिलेली होती आणि त्यासाठी तराना ए हिंद या नावाचा एक महत्त्वाचा काव्य संग्रह प्रसिद्ध करण्यात आला होता। तर तराना ए हिंद या काव्य संग्रहातील ही प्रसिद्ध कविता सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा जी मोहम्मद इक्बालनी या कवितेची रचना केली होती असं एकंदरीत दिसून येतं। आता इथं प्रश्न काय विचारला की ही कविता सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात आली? पर्यायामध्ये आहेत तहकीब उल अखलाक, ईस्ट इंडियन, इत्तेहाद आणि हमदर्द।
अशा प्रकारची ही नावं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे, तर राईट आन्सर आहे इत्तेहाद. तर इत्तेहाद नावाचं वर्तमानपत्र, या वर्तमानपत्रामध्ये सर्वप्रथम ही कविता प्रकाशित करण्यात आली 1902 ला. तर 1902 ला मोहम्मद इक्बाल यांनी सुरू केलेलं हे वृत्तपत्र इत्तेहाद. तर या वृत्तपत्रातून सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रकारची कविता सर्वप्रथम प्रकाशित झाली आणि त्यानंतर 1904 ला तराना ए हिंद या नावाचा काव्यसंग्रह आला आणि त्या काव्यसंग्रहात ही कविता अंतर्भूत करण्यात आली असं एकंदरीत दिसून येतं. आता मुद्दा पहा, तहकीब उल अखलाक. तहकीब उल अखलाक हे वृत्तपत्र कोणाचं होतं, तर हे वृत्तपत्र आहे सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद जे आहे तर सर सय्यद अहमद खान यांचं हे वृत्तपत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, ज्या वृत्तपत्रामध्ये मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणा चळवळीबद्दल यांनी बरंच लिखाण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. ईस्ट इंडियन जर आपण पाहिलं तर हे ईस्ट इंडियन कोणाचं वृत्तपत्र आहे, नाव ऐकलं असेल आपण, हेनरी विवियन डेरेझिओ. ठीक आहे, तर हेनरी विवियन डेरेझिओ जे आहे तर हेनरी विवियन डेरेझिओ यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं ईस्ट इंडियन. आता हे हेनरी विवियन डेरेझिओ यांना भारताचे पहिले राष्ट्रवादी कवी असं म्हटलं जातं, नॅशनलिस्ट पोएट या ठिकाणी म्हटलं जातं. यांनी बंगाल प्रांतामध्ये 1828 ला यंग बंगाल या नावाची संघटना स्थापन केली होती आणि त्यातून भारतीय तरुणांमध्ये राष्ट्रवादाची बीज रोवण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून झाल्याचं दिसतं. त्यांनी ईस्ट इंडियन या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. हा मुद्दा लक्षात घ्या. इत्तेहादी मोहम्मद इक्बाल यांचं आणि हमदर्द जर आम्ही पाहिलं तर खिलाफत चळवळीतलं हे अत्यंत महत्वाचं वृत्तपत्र मानलं जातं, जे मोहम्मद अली जोहार जे आहे, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना वेगळे, तर मोहम्मद अली जोहार जे आहे या मोहम्मद अली जोहार यांचं हमदर्द नावाचं वृत्तपत्र होतं आणि त्याचबरोबर कॉम्रेड. हमदर्द आणि कॉम्रेड हे दोन वृत्तपत्र मोहम्मद अली जोहार यांनी या ठिकाणी प्रकाशित केल्याचं एकंदरीत दिसतं. तर या प्रश्नाचा राईट आन्सर काय, इत्तेहाद हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. बघा, सविनय कायदेभंग चळवळीवरचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. इथं म्हटलेलं आहे, सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत सोलापूर येथून झालेल्या आंदोलनात खालीलपैकी कोणी गांधी टोपी काढण्यास नकार दिला म्हणून पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली, या प्रकारचा प्रश्न आपल्याला दिसतो. आता सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात कुठून झाली, तर 1930 साली सविनय कायदेभंग चळवळ ही मीठ सत्याग्रहापासून सुरू होतीये असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर मीठ सत्याग्रह जो आहे, ज्या मीठ सत्याग्रहाला दांडी यात्रा पण म्हटलं जातं, तर त्या दांडी यात्रेपासून या प्रकारचा सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. महात्मा गांधींनी ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून सुरू केली, दांडीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत ही यात्रा होती. साधारणतः आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं 24 दिवसामध्ये 240 मैलाचं अंतर आणि 375 किलोमीटरचा प्रवास महात्मा गांधींनी आणि त्यांच्या अनुयायांनी पायी या ठिकाणी पूर्ण केला. आणि त्यानंतर 6 एप्रिल सन 1930 साली मीठ उचललं आणि मग तो सत्याग्रह त्यांनी घडवून आणला असं दिसतं. 6 एप्रिलला महात्मा गांधींनी दांडी येथे जसं मीठ उचललं त्यानंतर लगेचच पहिली प्रतिक्रिया सोलापूरमध्ये झाली आणि सोलापूरमध्ये अत्यंत आक्रमकपणे सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झालेली आहे असं एकंदरीत पाहण्यात येतं. संपूर्ण सोलापूर जिल्हा, तिथं राहणारे सारे लोक हे या ठिकाणी रस्त्यावर या ठिकाणी येत आहेत आणि या प्रकारे आंदोलनाला एक मोठी गती देण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करताना दिसून येतं. लक्षात घ्या, इथं आपल्याला पाहायला भेटतं कॅप्टन हॉटसन नावाचा सोलापूरचा त्यावेळेसचा गव्हर्नर होता आणि त्या हॉटसननं या सोलापूरमध्ये मार्शल लॉ तिथे या ठिकाणी लावल्याचं एकंदरीत दिसतं. लष्करी कायदा लावल्याचं दिसून येतं. संपूर्ण भारतात
कुठेच मार्शल लॉ इंग्रजांनी लावला नाही, तो लावला फक्त सोलापूरमध्ये. कारण सोलापूरमधली सविनय कायदेभंग चळवळ ही या ठिकाणी इंग्रजांना असं वाटत होते आपल्या हाताबाहेर जाती का, आणि म्हणून इथे लष्करी कायदा लावला. तर या लष्करी कायद्याच्या विरोधात देखील सोलापूरच्या लोकांनी जनमोर्चा उभारल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि मग इथं पाहायला भेटतं ही सारी मंडळी त्या सोलापूरच्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सहभागी झाली होती असं पाहायला भेटतं. तर प्रश्न विचारला गेलेला आहे, गांधी टोपी काढण्यास नकार दिला म्हणून पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. तर ते कोण होते, तर ते होते तुळशीदास जाधव. तर लक्षात घ्या, तुळशीदास जाधव हे काँग्रेसची त्यावेळेसची सोलापूरमधले एक महत्वाचे या ठिकाणी पदाधिकारी होते. तर यांना गांधी टोपी घालण्यास इंग्रजांनी नकार दिला होता आणि यांनी जी गांधी टोपी घातली होती ती गांधी टोपी तुम्ही काढा असं सांगितलं. मात्र या तुळशीदास जाधव यांनी गांधी टोपी काढण्यास नकार दिल्यामुळं पोलिसांनी यांना बेदम मारहाण केलेली आहे असं दिसतं. मग इथं पाहायला भेटतं बघा, हे जगन्नाथ शिंदे, किसन सारडा, कुर्बान हुसेन हे जर आपल्याला पाहायला भेटलं तर त्याचबरोबर जगन्नाथ धनशेट्टी हे जे 4 लोक होते यांना इंग्रजांनी अटक केली आणि त्यानंतर यांना अटक करून पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये यांना 12 जानेवारीला या ठिकाणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. तर 12 जानेवारी 1931 साली या मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांना या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली गेली आणि म्हणून 12 जानेवारी हा दिवस आजही सोलापूरमध्ये या ठिकाणी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. हा पण महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, इथं आपल्याला पाहायला भेटतं हे जे कुर्बान हुसेन जे आहे, तर या कुर्बान हुसेनवर महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक या दोघांचा या ठिकाणी प्रभाव राहिल्याचं एकंदर दिसतं. आणि या कुर्बान हुसेननं एक वृत्तपत्र चालवलं होतं, ज्या वृत्तपत्राचं नाव होतं गझनफर. त्या वृत्तपत्राचं नाव होतं गझनफर. तर गझनफर नावाचं वृत्तपत्र हे कुर्बान हुसेननं इथे या ठिकाणी चालवल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आता बघा, भिकूफांगी विजय याच्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. भिकूफांगी विजय याबद्दलची माहिती तुम्हाला कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये जरूर मिळेल, जे कुमार केतकरांच्या ठिकाणी आहे. आता बघा, हा प्रश्न नीट समजून घ्या की भिकूफांगी विजय या रंगूनच्या तुरुंगातील भारतीय क्रांतिकारकानं सलग 164 दिवस उपोषण केलं व प्रायोपवेशनानं म्हणजे इच्छामरणानं त्याला मृत्यूला कवटाळलं. याबाबत कोणत्या मराठी वृत्तपत्रातून अभिमन्यू चक्रव्यूह फोडून बाहेर पडला अशा मथळाखालील लेख लिहिण्यात आला. तर वृत्तपत्रांवर सातत्यानं राज्यसेवेला देखील प्रश्न विचारलेले आहेत. वृत्तपत्रावर सातत्यानं प्रश्न आलेले आहेत, तर लक्षात घ्या. तर हा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे. आता बघा, या मागची काय स्टोरी आहे ते आपण थोडंसं समजून घेऊया. जतीनदास नावाचा व्यक्ती आपल्या सर्वांना माहिती असेल. जतीनदास, ठीक आहे ना. तर जतीनदास नावाचा व्यक्ती आपल्याला माहिती असेल. कोण होता जतीनदास? तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी जे महत्वाचं संघटन उभं केलेलं होतं, हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशनचा हा एक क्रांतिकारी होता जतीनदास. पाहायला असं भेटतं, जेव्हा लाहोर षड्यंत्र केस झालं तेव्हा लाहोर षड्यंत्र केस अंतर्गत भगतसिंग, सुखदेव आणि त्याचबरोबर या ठिकाणी राजगुरू यांना अटक करण्यात आली. यांना अटक झाल्यानंतर हिंदुस्थान सोशल रिपब्लिकन असोसिएशनच्या बऱ्याचशा क्रांतिकारकांना अटक केली आणि त्यानंतर तुरुंगामध्ये या सर्वांना आणलं गेलं. तुरुंगात आणल्यानंतर दिसून येतं की भगतसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तुरुंगामध्येच अन्न पाणी सत्याग्रह सुरू केला. कारण यात क्रांतिकारक लोकांना गुन्हेगाराची वागणूक दिली जात होती. भगतसिंगचं म्हणणं असं होतं की आम्ही गुन्हेगार नाहीये, तर आम्ही मातृभूमीसाठी वीरमरण पत्करणारे क्रांतिकारक आहोत. त्यामुळे आम्हाला राजकीय कायद्याची वागणूक द्या, ना की गुन्हेगाराची वागणूक द्या. तर यासाठी निकृष्ट भोजन, चांगल्या प्रकारचं जे निकृष्ट भोजन जे दिलं जात होतं त्या विरोधात त्यांनी आवाज केला. जे आम्हाला या ठिकाणी वाईट वागणूक दिली होती, गलिच्छ ठिकाणी आम्हाला ठेवलं जात होतं, ते न ठेवता एका चांगल्या ठिकाणी आम्हाला ठेवा, या प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या न्याय हक्कासाठी जेव्हा
भगतसिंग तुरुंगामध्ये उपोषण बसतो तेव्हा त्याचे सहकारी देखील तिथे या ठिकाणी उपोषणाला बसतात आणि त्या उपोषणामध्ये साधारणतः 63 दिवस या ठिकाणी उपोषण केल्यानंतर 63 दिवस उपोषण केल्यानंतर जतीनदास नावाचा क्रांतिकारी हा इथं मृत्युमुखी पडल्याचं एकंदरीत पाहण्यात येतं। लक्षात घ्या, त्याच काळामध्ये एक क्रांतिकारी भिकू फांगी विजय या नावाचा जो रंगूनमध्ये इथं या ठिकाणी इंग्रजांनी त्याला अटक केली होती आणि त्याला फाशीची शिक्षा होणार होती, तेव्हा या भिकू फांगी विजयनं या ठिकाणी या जतीनदासकडनं प्रेरणा घेऊन त्यानं देखील ही भूमिका व्यक्त केली की या ठिकाणी आमच्या मरणाची तारीख इंग्रज ते कोण म्हणून निश्चित करणार, म्हणजे इंग्रज कोण लागून गेले की जे आमच्या मरणाची तारीख निश्चित करतील, तर आम्ही आमचं मरण स्वतःच निश्चित करू, ही भूमिका या भिकू फांगी विजयने घेतली आणि त्यानं सलग 164 दिवस उपोषण केलं आणि त्यामध्येच त्याचं या ठिकाणी निधन झालेलं आहे असं आपल्याला पाहायला भेटतं। त्याच्या निधनाची दखल एका वृत्तपत्राने घेतली आणि त्या वृत्तपत्रानं अभिमन्यू चक्रव्यूह फोडून बाहेर पडला या नावाचं एक शीर्षलेख देखील लिहिल्याचं एकंदर दिसतं। प्रश्न विचारला ते कोणतं वृत्तपत्र आहे, त्यामध्ये अशा प्रकारचा लेख लिहिला, तर त्या वृत्तपत्राचं नाव आहे केसरी। लक्षात घ्या, टिळकांनी सुरू केलेलं केसरी हे ते वृत्तपत्र आहे ज्यामध्ये भिकू फांगे विजयच्या मरणाबद्दल अभिमन्यू चक्रव्यूह फोडून बाहेर आला या प्रकारची भूमिका मांडली आणि हा लेख लिहिणारे होते नचिकेळकर। लक्षात घ्या, तर हा लेख लिहिणारे होते नचिकेळकर। तर या प्रकारचा हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, जे संपादक होते त्यावेळेचे केसरी वृत्तपत्राचे। ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। बघा, बाकीचे जे काही पर्याय आहेत त्याबद्दल पण मी सांगेल तुम्हाला। काळ नावाचं वृत्तपत्र कोणाचं होतं, तर शिवरामपंत परांजपे यांच्या ठिकाणी काळ नावाचं वृत्तपत्र होतं। लब भोपटकर जे आहे हे लब भोपटकर यांनी भाला नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, तर त्यांना भालाकर भोपटकर असं म्हटलं जातं। स्वराज्य हे वृत्तपत्र आपण पाहिलं तर शांती स्वरूप किंवा शांती नारायण भटनागर यांच्या ठिकाणी राहिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। हे तिन्ही चारही वृत्तपत्र स्वदेशी चळवळीतले जहाल मतवाद्यांचं मुखपत्र राहिल्याचं दिसून येतं। कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारत श्रमजीवी पत्रिका खालीलपैकी कोणी सुरू केली, या प्रकारचा प्रश्न आहे। कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारत श्रमजीवी पत्रिका कोणत्या वर्षी सुरू झाली होती, तर लक्षात घ्या, सन 1874 ला हे सुरू झालेलं होतं वृत्तपत्र आणि शशीपत बॅनर्जी हे या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी आहे। हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या। शशीपत बॅनर्जी हे ब्राह्म चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि या शशीपत बॅनर्जींचं 2 महत्वाचं कार्य आपल्याला माहिती असलं पाहिजे की त्यांनी भारत श्रमजीवी पत्रिका सुरू केली ज्यामध्ये कामगारांच्या समस्यांना इथे या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलं गेलं। 1874 ला भारत श्रमजीवी पत्रिका या ठिकाणी सुरू झालेली होती आणि याचबरोबर यांनी अंतपूर नावाचं वृत्तपत्र देखील सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं। महिलांना स्त्रियांचं हे पहिलं वृत्तपत्र मानलं जातं। एका भारतीय व्यक्तीनं स्त्रियांच्या समस्या मांडण्यासाठी सुरू केलेलं वृत्तपत्र ते म्हणजे अंतपूर, हे पण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या। तर शशीपत बॅनर्जींचं वृत्तपत्र भारत श्रमजीवी पत्रिका कामगारांच्या समस्या मांडण्यासाठी आणि विधवा महिलांच्या समस्यांसाठी मांडणारं पहिलं वृत्तपत्र अंतपूर, हे दोन्ही या ठिकाणी शशीपत बॅनर्जींचं आहे। नारायण मेघाजी लोखंडे ज्यांना काय म्हटलं जातं, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं। याचं कारण असं आहे, यांनी बॉम्बे मिल हँड वर्कर असोसिएशन या नावाचं संघटन 1884 ला सुरू केलं आणि 1880 पासून दीनबंधू या वृत्तपत्रातून त्यांनी या ठिकाणी कामगारांच्या समस्या मांडल्याचं एकंदरीत दिसतं। या नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळं सन 1891 या ठिकाणी कायदा पास झाला ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की कामगारांना साप्ताहिक सुट्टी द्यायची आहे आणि त्याचबरोबर भोजनासाठी मधला जो काय वेळ आहे तर तो वेळ 1 ते 1.5 तासाचा तो भोजनासाठी देखील दिला जाईल, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी घेतली गेली। तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या या कार्यामुळं त्यांना या ठिकाणी त्यांच्या या कार्यामुळं पाहायला भेटतं त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं। यांना
राव बहादूर ही पदवी मिळाली होती. सन 1893ला जेव्हा मुंबईमध्ये हिंदू मुस्लिमांच्या दंगली झाल्या, त्या दंगली त्यांनी शमवल्या, ते समाप्त केल्या, म्हणून त्यांना राव बहादूर या किताबावर सन्मानित करण्यात आलं. आणि हे नारायण मेघाजी लोखंडे प्लेगची साथ जेव्हा आली होती तेव्हा रुग्णांची सेवा करताना यांचं देखील निधन झाल्याचं एकंदर दिसतं. नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक चळवळीतील होते. लक्षात घ्या, नारायण मल्हार जोशी जर आपण पाहिले तर हे एक महत्वाची व्यक्ती आहे. पाहायला भेटतं की जेव्हा आपले नामदार गोखले जे आहेत यांनी भारत सेवक समाज नावाचं एक संघटन सुरू केलं होतं. लक्षात घ्या, भारत सेवक समाज या नावाचं संघटन हे नामदार गोखल्यांनी सुरू केलं, गोपाळकृष्ण गोखलेंनी 1905ला. तेव्हा या भारत सेवक समाज या संघटनेचे सेक्रेटरी नारायण मल्हार जोशी राहिलेले आहेत. आणि त्यानंतर हे नारायण मल्हार जोशी 1911ला सोशल सर्व्हिस लीग जी आहे तर ती सोशल सर्व्हिस लीग ही या ठिकाणी स्थापन करतायत असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना या प्रकारे करण्यात आलेली आहे नारायण मल्हार जोशींच्या माध्यमातून. आणि हेच नारायण मल्हार जोशी इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये भारताच्या वतीनं कामगारांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये नारायण मल्हार जोशी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होताना पाहायला भेटतं. आता बघा, हा एक प्रश्न आहे, खालीलपैकी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय एकतेच्या भावनाला विकसित करणे आणि मजबूत करणे हा काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे असं निश्चित करण्यात आलं? तर काँग्रेसचा मुख्य उद्देश काय, तर राष्ट्रीय एकतेच्या भावनेला विकसित करणे आणि मजबूत करणे हा या ठिकाणी काँग्रेसचा मुख्य उद्देश आहे अशी भूमिका कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आली? मुंबई 1885, मद्रास 1887, 1906 कलकत्ता आणि लखनौ 1916. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे मुंबई. तर लक्षात घ्या, सन 1885ला मुंबई जे आहे या मुंबईच्या अधिवेशनामध्येच पहिल्या अधिवेशनात जे अधिवेशन गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये झालं त्या अधिवेशनामध्येच काँग्रेसचा मुख्य उद्देश काय हे इथं सांगितलं गेलं, राष्ट्रीय एकतेच्या भावनेला विकसित करणे आणि मजबूत करणे. लक्षात घ्या, WC बॅनर्जी, वोमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये लक्षात घ्या 72 एकूण सदस्य सहभागी झाले होते. आणि या 72 सदस्यांपैकी केवळ 2च हे मुस्लिम समाजाचे होते. एक होते रहीमतुल्ला सयानी आणि दुसरे होते मेहर अली धर्मजी. तर 2च मुस्लिम होते, बाकीचे सगळे पारशी, काही पारशी होते, काही हिंदू होते. हे लक्षात येतं. मुस्लिम 2च होते फक्त, एवढं लक्षात ठेवा. आता बघा, मुंबईचं अधिवेशन, त्यानंतर मद्रासचं 1887चं अधिवेशन. मद्रासच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी जे काँग्रेसचे पहिल्या मुस्लिम अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी मानले जातात. हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मद्रास 1887, कलकत्ता 1906चं अधिवेशन हे विशेष महत्वाचं आहे. दादाभाई नौरोजी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष या ठिकाणी होते. आणि या अधिवेशनात पहिल्यांदाच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना दादाभाई नौरोजींचे स्वीय सहाय्यक म्हणून सहभागी झाले होते काँग्रेसच्या अधिवेशनात. हा पण मुद्दा लक्षात घ्या. आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसचा मुख्य उद्देश हा या ठिकाणी स्वराज्य प्राप्त करणं आहे. ही भूमिका सर्वप्रथम इथं मांडण्यात आल्याचं दिसतं. तर काँग्रेसचा उद्देश स्वराज्य प्राप्त करणं आहे अशी भूमिका मांडली ती 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये. आणि 1916चं लखनौ अधिवेशन जे खूप इम्पॉर्टंट आहे, अंबिकाचरण मुजुमदार हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये लखनौ करार जो होता त्या लखनौ कराराला मान्यता देण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लखनौ करार जो होता लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी इथे या ठिकाणी घडवला होता. आणि ज्यामध्ये मुस्लिम लीग, काँग्रेस हे पहिल्यांदाच इथं एकत्र आल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि यांनी इंग्रजांना एक पत्र पाठवलं होतं, ज्या पत्रामध्ये भारताला डॉमिनंट स्टेटचा दर्जा द्या या प्रकारची भूमिका व्यक्त केली होती. लक्षात असू द्या मित्रांनो, डॉमिनंट स्टेटची भूमिका सर्वप्रथम मांडली गोपाळकृष्ण गोखले यांनी. त्या भूमिकेला विरोध भारताचे त्यावेळेसचे भारत मंत्री होते मोर्ले त्यांनी केला आणि म्हणाले की भारतासाठी डॉमिनंट स्टेटची मागणी करणं म्हणजे चांदोबाची मागणी करण्यासारखं आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा पहिला भारतीय फेलो म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात घ्या,
पहिला भारतीय फेलो रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा कोणत्या व्यक्तीला बनवण्यात आलं, या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. आता रॉयल सोसायटी ऑफ लंडन काय प्रकरण आहे तर लक्षात घ्या, ही एक अशी संघटना आहे रॉयल सोसायटी की ज्या संघटनेच्या माध्यमातून भारताचा जो इतिहास आहे तर तो भारताचा इतिहास शोधण्याचं काम केलं जात होतं. याचबरोबर भारतीय इतिहासाची चिकित्सा करून भारताच्या प्राचीन कालखंडाबद्दलचा अभ्यास इथे या ठिकाणी जाणून घेतला जात होता असं एकंदर दिसतं. तर या प्रकारची रॉयल सोसायटी ऑफ लंडन नावाची एक संघटना ही लंडनमध्ये कार्यरत होती, ज्यामध्ये प्राच्यवादी विचारवंतांचे लोक मोठ्या प्रमाणात कार्यरत होते असं एकंदर दिसतं. तर त्या सोसायटीमध्ये पहिला भारतीय फेलो म्हणून ज्या व्यक्तीची नियुक्ती केली त्या व्यक्तीचं नाव आहे अर्देशीर करसेटजी. तर अर्देशीर करसेटजी ही ती व्यक्ती आहे ज्यांना रॉयल सोसायटी ऑफ लंडनचा पहिला भारतीय फेलो म्हणून नियुक्त करण्यात आल्याचं दिसून येतं. तर खूप महत्त्वाचा मुद्दा हा देखील इथं आपल्याला पाहायला भेटतं. हे अर्देशीर करसेटजी पारसी समाजाची व्यक्ती होते असं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, रॉयल सोसायटी ऑफ लंडन स्थापन झाली आणि तशाच प्रकारे रॉयल सोसायटी एशियाटिक रॉयल सोसायटी ऑफ बेंगॉल ची स्थापना 1784 साली सर विलियम जोन्सच्या माध्यमातून करण्यात आली आणि याचं मुखपत्र एशियाटिक रिसर्च होतं. एशियाटिक रिसर्च मध्ये लिखाण करणारे पहिली भारतीय बाळशास्त्री जांभेकर होते. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. बघा आता हा प्रश्न पहा, दादाभाई नौरोजी हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे खालीलपैकी कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन या नावाच्या कॉलेजमध्ये दादाभाई नौरोजी प्राध्यापक होते. तो कोणता विषय शिकवत होते असा प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो राज्यसेवा मेन्सला एकदा विचारला होता. तर तो प्रश्न जसा तसा कॉपी पेस्ट करून मी तुम्हाला देतोय. याचं कारण असं आहे की आपले विद्यार्थी जे राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतात ते विद्यार्थी केवळ पूर्व परीक्षेचा पेपरच चालत असतात, मेन्सचे पेपर चालत नाही. आणि बहुतांश आपण पाहतो बघा, पूर्व परीक्षेत तेच विद्यार्थी पास होतात ज्यांनी मेन्स दिलेली आहे. आता मेन्स दिली आहे म्हणजेच काय, त्या विद्यार्थ्यांनी मेन्सचा अभ्यास कंप्लीट केला आणि म्हणून मग ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा सोपी जाते. तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला की जे विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा पास झाली नाही, अजूनपर्यंत एकदाही त्यांनी पूर्व परीक्षा पास केली नाही, त्या विद्यार्थ्यांनी मेन्सचे सारे क्वेश्चन हे पाहणं गरजेचं आहे. कारण मेन्सच्या क्वेश्चन पेपरवरच या ठिकाणी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर हा तयार केला जातो. हे पण लक्षात घ्या. काही प्रश्न रिपीट असतात किंवा काही प्रश्न त्या प्रश्नांच्या अवतीभोवती, मेन्सच्या प्रश्नांच्या अवतीभोवती फिरणारे असतात. तर हा पण लक्षात घ्या मुद्दा. तर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे दादाभाई नौरोजी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्य करत असतात. ते कोणता विषय शिकवत होते? राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, गुजराती आणि तत्वज्ञान. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आहे गुजराती. तर गुजराती हा विषय दादाभाई नौरोजी तिथे या ठिकाणी शिकवत होते. हे तर नक्कीच आहे की दादाभाई नौरोजींनी इंडियाज पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचा ग्रंथ लिहून भारतीय निस्सारणाचा सिद्धांत मांडलेला आहे. भारताची संपत्ती कशा पद्धतीनं या ठिकाणी त्या संपत्तीला गळती लागून ती कशा पद्धतीने लंडनला जात आहे आणि लंडनचं भलं कसं होत आहे या प्रकारची भूमिका दादाभाई नौरोजी मांडताना एकंदरीत दिसतं. दादाभाई नौरोजींचं एक महत्त्वाचं विधान देखील पाहायला भेटेल. ते असं म्हणतात, गझनीच्या मोहम्मदनी भारतावर 17 वर्ष 17 वेळा स्वाऱ्या केल्या. तर भारतावर यांनी 17 स्वाऱ्या केल्यानंतर भारतातील जी प्रचंड लूट त्यानं आपल्या मायदेशी नेऊन गजनी नावाची एक महत्त्वाची राजधानी त्यांनी निर्माण केली, तिचा विकास केला. तर इथं दादाभाई नौरोजी म्हणतात, गजनीच्या मोहम्मदनी भारतात जेवढी लूट केली नाही त्यापेक्षा कैक पटीनं जास्त लूट इंग्रज भारताची दरवर्षी करत आहे. ही भूमिका देखील दादाभाई नौरोजी इथे या ठिकाणी मांडताना एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. जर समजा प्रश्न आला भारतीय अर्थशास्त्राच्या जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं, नीट समजून घ्या काय म्हणतोय मी. जर प्रश्न आला की भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं तर नाव आहे न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे, कारण न्यायमूर्ती रानडे यांनी एस्से ऑन इंडियन इकॉनॉमी या नावाचा ग्रंथ लिहिल्याचं देखील पाहायला भेटतं. बघा हा प्रश्न आहे, पुढील देखील कोणती व्यक्ती भारताच्या संविधान सभेच्या सदस्या नव्हत्या. तर भारताचा संविधान सभा जी आहे तर त्या संविधान सभेच्या सदस्या कोण नव्हत्या? अरुणा असफ अली, हंसा मेहता, बेगम रसूल आणि दुर्गाताई देशमुख. तर राईट आन्सर आहे अरुणा असफ अली.
तर अरुणा असफ अली या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या, मुद्दा नीट लक्षात घ्या. तर हंसा मेहता, बेगम रसूल आणि दुर्गाताई देशमुख या ठिकाणी भारतीय संविधान सभेच्या सदस्य होत्या. तर लक्षात घ्या, भारतीय संविधान सभेमध्ये एकूण 15 महिला सदस्य होत्या, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर एकूण 15 महिला सदस्य भारतीय संविधान सभेमध्ये राहिल्याचं एकंदर दिसतं. आणि या 15च्या 15 महिला सदस्यांनी हिंदू कोड बिलाचं समर्थन केल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हिंदू कोड बिलाचं समर्थन या 15च्या 15 महिला सदस्यांनी केल्याचं दिसतं. अरुणा असफ अली मात्र या प्रकारच्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. सरोजिनी नायडू होत्या, हे लक्षात घ्या. अमृता कुमार कौर ज्या होत्या तर त्या पण तिथे आपल्याला होत्या असं या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, तर अरुणा असफ अली या ठिकाणी नाहीत, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अरुणा असफ अली यांना भारतरत्न हा किताब मिळालेला आहे, लक्षात घ्या. 1997ला या अरुणा असफ अली यांना भारतरत्न, मरणोत्तर भारतरत्न किताब अरुणा असफ अलीला दिल्याचं पाहायला भेटतं. भारतात एकूण 5च महिलांना भारतरत्न किताब मिळाला. त्यापैकी पहिला आहे तो म्हणजे इंदिरा गांधींना, दुसरा आहे मदर टेरेसा यांना, तिसरा या ठिकाणी आहे अरुणा असफ अली यांना, त्यानंतर आहे सुब्बालक्ष्मी यांना आणि मग लता मंगेशकर यांना. तर 5 भारतरत्न महिला ज्या होत्या त्यांची नावं मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे. तर बघा, भारतरत्न वर पण प्रश्न येऊ शकतो, संविधान सभेतील महिलांवर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, व्यवस्थितरित्या पाहून घ्या. एक सूचना आहे मित्रांनो, 2025चा पॅटर्न आयोगाने निश्चित केलेला आहे. तशा प्रकारच्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या पण आल्यात, न्यूज चॅनलला देखील दाखवले की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारच आता हा पेपर होणार आहे. आणि त्यामुळं जे विद्यार्थी 2025ची तयारी करणार आहे त्यांना मला सांगणं हे आहे की तुम्हाला वेळ खूप कमी आहे. 1 वर्षाची तयारी लागती राज्यसेवा मेन्स पूर्ण करण्यासाठी. त्यामुळं लक्षात घ्या, आत्तापासूनच तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हवा तेवढा सोपा नाहीये, किंवा त्याचं असं पण नाही की प्रिलियम झाल्यानंतर मेन्सची तयारी करू, बिलकुल नाही. तर प्रिलियमच्या आधी मेन्स तुम्हाला तयारी करावी लागणार. तुमचं ऑप्शनल आणि जीएस सब्जेक्ट हे कम्प्लीट झालेले पाहिजे प्रिलियमचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी. काय मी म्हणतो नीट समजून घ्या. प्रिलियमच्या अभ्यासाला सुरुवात करण्याच्या आधी ऑप्शनल आणि जीएस सब्जेक्ट कम्प्लीट झाले पाहिजेत. आणि त्यासाठी तुमच्या हातामध्ये 6, 7, 8 महिने आहेत. 6, 7, 8 महिन्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल आणि जीएस करायचं आहे. हिस्ट्री हा ऑप्शनल ज्यांचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाची वैकल्पिक बॅच, हिस्ट्री ऑप्शनल बॅच आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या चॅनलवर या ठिकाणी ऑलरेडी सुरू आहे. तर या बॅचमध्ये जे पण काही लेक्चर्स आहेत तर डेली या ठिकाणी लेक्चर्स या ठिकाणी होत आहेत आणि एक लेक्चर इथं रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेऊ इच्छित आहेत त्यांनी पेपर 1 पेपर 2 साठी हिस्ट्री ऑप्शनलसाठी आपली ही बॅच हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ॲप्लिकेशनवरनं जॉईन करून घ्या. या बॅचमध्ये मी तुम्हाला EMIची ऑफर देखील दिलेली आहे. तुम्ही EMI करून देखील बॅच इथे या ठिकाणी जॉईन करू शकता. याचबरोबर GS ज्यांना इतिहास GS कंप्लीट करायचं आहे त्यांच्यासाठी हिस्ट्रीची GS बॅच पेपर नंबर 4 GS1 मध्ये हिस्ट्री, जॉग्राफी आणि सोशियोलॉजी आहे. तर आपण हिस्ट्रीचा हा संपूर्ण जो सिलेबस आहे तो साराच्या सारा सिलेबस इथे या ठिकाणी करतो. याची बॅच सध्या आपली या ठिकाणी सुरू आहे. तर याही बॅचमध्ये तुम्हाला EMI प्रमाणे किंवा EMI नुसार ॲडमिशन घेण्याची सुविधा आहे. तुम्ही 1 टाइम पे करू शकता किंवा EMIच्या थ्रू देखील पे करू शकता. तर तुम्ही या दोन्ही महत्त्वाच्या बॅचेस ज्या पण तुम्हाला उपयोगी आहे त्या बॅचेस तुम्ही जॉईन करा. NCERT बॅच सुरू आहे, त्याचबरोबर बेसिक फाउंडेशन बॅच सुरू आहे. तर त्याही बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. पहा, लक्षात घ्या. तर त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोअरवर जाऊन. अन्यथा इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतोय, त्या लिंकवरनं जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करा. मात्र लक्षात घ्या, ऑप्शनल आणि GS 2025 साठीचा जो पेपर असणार आहे त्याला आत्तापासूनच सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि एक सूचना द्यायची आहे, 18 जूनपासून आपण ऑफलाईन देखील या ठिकाणी सुरू करत आहोत. हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री GS 18 जूनपासून आपल्या ऑफलाईनच्या बॅचेस पण सुरू होत आहे, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर तुम्हाला ऑनलाईन जॉईन करायचं असेल तर ऑनलाईन करा. आणि जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहे त्यांनी ऑफलाईनला या ठिकाणी या 18 जूनपासून. ठीक आहे,
तर मित्रांनो या प्रकारच्या या सूचना आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. आता बघा, हा एक प्रश्न आहे मिडिवल हिंदूशी संबंधित. प्रश्न काय नीट समजून घ्या. मध्य काळातील चिश्ती संप्रदायाबाबत योग्य विधान ओळखा. तर चिश्ती संप्रदायाबाबत योग्य विधान ओळखा. सुफी संतांच्या चळवळीवरचा हा प्रश्न आहे. ख्वाजा गरीब नवाज यांनी भारतात चिश्ती संप्रदायाची स्थापना केली. ख्वाजा गरीब नवाज यांनी भारतात चिश्ती संप्रदायाची स्थापना केली. या संप्रदायाने भारतातील कनिष्ठ जातींशी बंधुभाव ठेवला. कनिष्ठ जाती ज्या आहेत भारतातील त्यांच्याशी त्यांनी बंधुभाव ठेवला. साधी राहणीमान, हिंदी या बोली भाषेचा वापर यामुळे भारतीय लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. आता बघा, सुफी संतांची चळवळ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हा टॉपिक खूपच महत्त्वाचा या ठिकाणी आहे. तर सुफी संतांनी जे पण काय लिखाण केलं त्याला मलफुजात या नावानं संबोधलं जातं. काय? सुफी संतांचं लिखाण त्याला मलफुजात म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आता चिश्ती संप्रदायाप्रमाणेच आपल्या भारतामध्ये सोहरावर्दी संप्रदाय देखील होता, नक्षबंदी संप्रदाय होता, कादियानी संप्रदाय होता, त्याचबरोबर फिरदोसी संप्रदाय देखील या ठिकाणी आहे. असे खूप सारे संप्रदाय. मात्र त्यातला सर्वात जास्त लोकप्रिय होता तो म्हणजे चिश्ती संप्रदाय. आणि जो चिश्ती संप्रदाय ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या ठिकाणी होता. तर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती जे गजनीच्या मोहम्मद सोबतच भारतामध्ये आलेले होते, मोहम्मद घौरीच्या सोबत भारतात आले होते, लक्षात घ्या. तर साधारणतः 1191-92 दरम्यान हे या ठिकाणी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती गजनीच्या मोहम्मद घौरी सोबत भारतात आले आणि त्यांनी अजमेर या ठिकाणी आपल्या चिश्ती संप्रदायाची स्थापना केली. अजमेरमध्ये त्यांचं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दर्गा आहे. अजमेरची एक प्रसिद्ध दर्गा आपल्याला पाहायला भेटते, ती ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आहे आणि त्यांना ख्वाजा गरीब नवाज या नावानं देखील संबोधलं जातं. आता चिश्ती संप्रदायाचं काय वैशिष्ट्य होतं? तर चिश्ती संप्रदाय जो होता, या चिश्ती संप्रदायाने इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार केला नाही. इस्लाम धर्माचा प्रचार प्रसार नाही केला, तर त्यांनी मानवतावाद आणि बंधुभावाचा प्रचार केला. त्या काळामध्ये जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांपासून त्यांनी अंतर ठेवलं. त्यांनी राज्यकर्त्यांकडनं कसल्या प्रकारचे नजराने, कसल्या प्रकारची साधन संपत्ती किंवा कसल्या प्रकारचं संरक्षण देखील या ठिकाणी मिळवलेलं नाहीये. चिश्ती संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी गरीबले भारतातले लोक होते त्यांच्याशी स्नेहभाव ठेवला. चातुर्वर्ण व्यवस्थेतला जो सर्वात खालचा घटक होता, शूद्र अतिशूद्र, त्यांच्याशी त्यांनी स्नेहभाव ठेवला. आणि म्हणून आज पण तुम्ही पाहू शकता चिश्ती संप्रदायाच्या ज्या दर्गा आहेत त्या ठिकाणी गावाच्या बाहेर जिथं अस्पृश्यांच्या वस्त्या आहेत, शूद्रांच्या वस्त्या आहेत, तिथंच त्यांच्या दर्गा आपल्याला पाहायला भेटतात. काही दर्ग्यांचे जे काही फकीर आहेत ते तुम्हाला या कनिष्ठ जातीचे लोक देखील आज पण पाहायला या ठिकाणी भेटतात. याचबरोबर यांनी हिंदी या बोली भाषेचा वापर केला आणि याचबरोबर आपले मत जे आहे, आपलं जे काही शिकवण आहे त्यासाठी त्यांनी समाचा उपयोग केला. समा म्हणजे संगीत आहे, तर संगीताच्या आधारावर त्यांनी या ठिकाणी इथं आपल्या मताचा प्रचार प्रसार केला. त्यामुळं ते खूप जास्त लोकप्रिय झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे चिश्ती संप्रदाय. तर तिन्ही विधानं हे इथं या ठिकाणी पाहिले तर योग्य आहे, बरोबर आहे, हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सलीम चिश्ती नावाचे एक महत्त्वाचे या संप्रदायातले साधू संत राहिलेले आहेत. सलीम चिश्ती जे चिश्ती संप्रदायाचे त्या ठिकाणी आहे. हे सलीम चिश्ती जे होते, अकबर जो होता अकबर या सलीम चिश्तींना खूप मानत होता. आणि या सलीम चिश्तीच्या नावावरूनच अकबराला जो पहिला मुलगा झाला ज्याचं नाव या ठिकाणी आहे जहांगीर, तर त्या जहांगीरचं नाव सलीम ठेवण्यात आलं. हे सलीम चिश्तीच्या नावावरून सलीम त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं. हा पण मुद्दा जर माहीत नसेल तर व्यवस्थितरित्या समजून घ्या, ठीक आहे. त्याचबरोबर पाहायला भेटतं निजामुद्दीन औलिया हे एक महत्त्वाचे चिश्ती संप्रदायाशी संबंधित या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर फखरुद्दीन गज ए शंकर हे देखील चिश्ती संप्रदायाचे एक महत्त्वाचे संत आपल्याला पाहायला भेटतात. फखरुद्दीन गज ए शंकर यांचं जे काही शिकवण दिली ती शिकवण तुम्हाला या ठिकाणी शिखांचं जे काही धर्मग्रंथ आहे आदि ग्रंथ साहेबा, तर त्या आदि ग्रंथ साहेबामध्ये पाहायला भेटतं. आदि ग्रंथ साहेबामध्ये गुरु नानक, संत कबीर, संत नामदेव आणि फखरुद्दीन गज ए शंकर यांची शिकवण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. तर खूप महत्त्वाचा आहे चिश्ती संप्रदाय
हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा खालील वर्णनावरनं योग्य स्थळ ओळखा. आता बघा हा UPSCच्या लेवलचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. जनरली UPSCला असे प्रश्न विचारले जातात की खालील वर्णनावरनं स्थळ ओळखा. आता बघा या प्रकारे महापाषाण युगातील हे महत्वाचं ठिकाण होतं, म्हणजे महापाषाण युग याशी संबंध हा आहे. येथील एका थडग्यात 33 माणके, सोन्याचे माणके आणि शंख सापडलेले आहेत आणि येथील एका अन्य कबरीत फक्त मातीची भांडी सापडली आहे. महापाषाण युगातील साइट्स 33 माणके एका आणि शंख एका कबरीमध्ये सापडले आणि दुसऱ्या एका कबरीमध्ये फक्त मातीची भांडी सापडलेली आहेत. म्हणजे महापाषाण काळामध्ये पण हे श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव होता, हे या सेंटेन्स मधनं आपल्याला दिसतं. तर ते ठिकाण कोणतं आहे? मेहरगड, ब्रह्मगिरी, हुंगसी आणि इनामगाव या प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. त्याचा राईट आन्सर आपण पाहिलं तर ब्रह्मगिरी हे आपल्याला पाहायला भेटतं. काही नाही, हे जे आहे इन्फॉर्मेशन ही NCERT मधली आहे, लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो 2024चा पेपर आता आहे, ठीक आहे, परंतु 2025च्या पेपरला तुम्ही जात असाल समोर, NCERT केल्याशिवाय पेपरला जाण्याची डेअरिंग पण करायची नाही. पूर्व आणि मेन्ससाठी NCERT खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. तर लक्षात घ्या, इतिहास या विषयाची NCERTची बॅच देखील आपण सुरू केलेली आहे. तर ती पण आहे 6वीची NCERT सुरू कंप्लीट झालेली आहे, 7वीची NCERT सुरू आहे. तर आपण या NCERTच्या बॅचमध्ये 6वी पासून ते 12वी पर्यंतच्या सारा NCERT कंप्लीट करतोय. 6वीची NCERT कंप्लीट आहे, आता 7वीची चालू केलेली आहे आपण. तर जसजसं दिवस जातील तसतसं NCERTचे एक एक चॅप्टर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. इंग्लिश आणि हिंदी मधल्या सध्या NCERT आहेत, तर त्या NCERT मी मराठीत ट्रान्सलेशन करून तुम्हाला मराठीतून शिकवत आहे NCERTच्या बॅचमध्ये. तर तुम्ही हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामधली ती NCERTची बॅच जरूर या ठिकाणी हवी असेल तर जॉईन करा. इनामगाव हे महाराष्ट्रातलं ठिकाण आहे, लक्षात घ्या. इनामगाव हे महाराष्ट्रातलं ठिकाण आहे आणि या इनामगावमध्ये आपल्याला पाहायला भेटतं 5 खोल्यांचं घर या ठिकाणी दिसून येतं आणि या खोल्यांमध्ये, त्या 5 खोल्यांमध्ये एक धान्य गोदामाची खोली आणि खूप मोठं अंगण दिसतं आणि त्या अंगणामध्ये एका व्यक्तीला तिथे या ठिकाणी गाडलं गेलं होतं, त्याचं अवशेष देखील पाहायला भेटतं. तर इनामगाव हे महत्वाचं ठिकाण महाराष्ट्रातलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रश्नाचं राईट आन्सर ब्रह्मगिरी आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इसवी सन 25 मध्ये सेंट थॉमस हा ख्रिस्ती मिशनरी भारतात कोणत्या शासकाच्या दरबारात आला होता? तर सेंट थॉमस हा पहिला ख्रिश्चन मिशनरी इसवी सनाच्या 25व्या शतकात भारतात आला. तर तो कोणाच्या दरबारात आला? कनिष्क, गोंदफणीस, गौतमीपुत्र सातकर्णी आणि पुष्यमित्र शुंग. तर लक्षात घ्या, राईट आन्सर आहे गोंदफणीस. तर गोंदफणीस जर आपण पाहिलं तर पार्थियन शासक आहे. तो कोणता शासक आहे? हा पार्थियन आहे, लक्षात घ्या. पार्थियन किंवा यांना पहलव असं पण म्हटलं जातं, पहलव किंवा पार्थियन. तर गोंदफणीस खूप महत्वाचा शासक मानला जातो. याचं वैशिष्ट्य हेच की याच्या दरबारामध्ये सेंट थॉमस आला, जो ख्रिश्चन मिशनरी होता. या ख्रिश्चन मिशनरीला खूप जास्त संरक्षण दिलं, खूप जास्त या ठिकाणी सवलती याला दिल्या आणि त्यानंतर हा सेंट थॉमस जो आहे दक्षिण भारतामध्ये गेला. तर दक्षिण भारत जो आहे, तर दक्षिण भारतामध्ये मद्रासच्या जवळ मॅलपूर नावाचं ठिकाण आहे. तर या मॅलपूर या ठिकाणामध्ये हा गेला, तिथं अनेक दिवस राहिला, धर्मप्रचार करू लागला. भारतीय लोकांनी याची हत्या केली आणि मॅलपूरमध्ये ज्याला गाडून टाकलं. तर या प्रकारचा सेंट थॉमस हा भारतात आला, येणारा पहिला ख्रिश्चन मिशनरी, ज्याचं निधन मॅलपूरमध्ये झालं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुष्यमित्र शुंग आपल्या सर्वांना माहिती आहे, यानं शुंग वंशाची स्थापना केलेली आहे आणि पुष्यमित्र शुंग जो आहे, या शुंग घराण्याची माहिती मालविका अग्निमित्र या नावाच्या ग्रंथातून या ठिकाणी पाहायला भेटते, जे कालिदासाने लिहिलेलं आहे. मालविका अग्निमित्र या प्रकारचं हे लक्षात घ्या. तर पुष्यमित्र शुंग याच्या काळामध्ये युनान शासक डेमेट्रियस आणि मिनॅंडर यांचं भारतावर आक्रमण झालं होतं, ज्यामध्ये पुष्यमित्र शुंग विजयी ठरण्याचा एकंदरीत दिसून येतात. ठीक आहे. तर गौतमीपुत्र सातकर्णी जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहनांचा महत्वाचा राजा आहे. तर त्याने या ठिकाणी महाराष्ट्रातल्या क्षत्रपांची सत्ता समाप्त केलेली आहे आणि नहपाल नावाचा राजा जो आहे, तर त्या नहपालची सत्ता
यानं गौतमीपुत्र सातकर्णीनं समाप्त केल्याचं एकंदरीत दिसून येतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पहा. जोड्या जुळवा. परियार, वल्लाल, अरसर आणि कॅडेसियर. समोर आहे शेतीत काम करणारा मजदूर, श्रीमंत शेतकरी, गुलाम आणि शासक वर्ग. आता बघा हे अशा प्रकारचं नाव आहेत आणि तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. आता राज्यसेवेला सर्वच्या सर्व प्रश्न सोपे येतील, तुम्हाला येतील असंच नाहीये, हे लक्षात घ्या. किंवा तुम्ही जे वाचलंय त्यातूनच येतील असं नाहीये. तर असेही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात जे तुम्हाला पॉसिबल नाहीये सॉल्व्ह करणं. जर असे प्रश्न आले तर सरळ मी तर म्हणून स्किप करा. जे तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे ते प्रश्न स्किप करा. जर तुम्हाला खूप सारे पेपर सोडवण्याचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एलिमिनेशन मेथड लावून हे सॉल्व्ह करू शकता. थोडंसं डोकं चालवून देखील हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आता लक्षात घ्या, परियार हे शेतीत काम करणारा मजदूर आहे. परियार म्हणजे शेतीत काम करणारा मजदूर आहे. दक्षिण भारताच्या खास करून चोलांच्या काळातील सामाजिक व्यवस्था जी होती त्यावर हा प्रश्न आहे. चोलांच्या काळात जी सामाजिक व्यवस्था होती त्यावर हा प्रश्न आहे. चोल डायनेस्टी व्यवस्थित केली असेल तर हा प्रश्न सॉल्व्ह होईल. वल्लाळ जर आपण पाहिलं तर वल्लाळ हे काय आहे तर श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग आहे. वल्लाळ हा श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग आहे. अरसर, अरसर काय आहे तर अरसर हा प्रधान आहे किंवा शासक वर्ग आहे किंवा शासकांचा प्रधान आहे असं आपण म्हणू शकता. प्रधानमंत्री म्हणू शकतो याला. तर अरसर हे काय आहे तर शासक वर्ग आहे, हा लक्षात घ्या. आणि कॅडेसियर जर आपण पाहिला तर कॅडेसियर म्हणजे गुलाम आहे. तर गुलामांना कॅडेसियर असं म्हटलं गेले चोलांमध्ये. तर या प्रकारच्या या जोड्या जुळव्याचा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. तर आता पाहूया कुठे कुठे काय काय आहे. तर लक्षात घ्या हे तर नाहीये, इथे बघू आपण यस. तर या प्रकारचं राईट आन्सर पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. या प्रकारचा हा प्रश्न आपण सॉल्व्ह केला. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. खालीलपैकी कोणते हिंदू चित्रकार अकबराच्या दरबारामध्ये आहेत? कोणते हिंदू चित्रकार अकबराच्या दरबारात होते अशा प्रकारचा प्रश्न आहे. बसावन, दसवंत, लाल व केशू, मुकुंद, हरबंस, जमशेद आणि रवी वर्मा या प्रकारचे प्रश्न आहेत. आता लक्षात घ्या की इथं जमशेद हे नाव तर मुस्लिम दिसतंय आणि रवी वर्मा तर आधुनिक काळातील या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे रवी वर्मा जे त्रावणकोर राज्य होतं ते त्रावणकोर राज्याचे शासक होते रवी वर्मा. आणि ज्यांनी खूप जास्त चित्रकला, पौराणिक चित्रकला म्हणू आपण, तर यांनी काय केलं रवी वर्मांनी पौराणिक, भारतीय पौराणिक चित्रकला जी आहे पौराणिक चित्र काढण्याचं काम यांनी केल्याचं एकंदर दिसतं. रवी वर्माची पेंटिंग्स फेमस आहे. तर साहजिकच ह्यांचा समावेश नाहीये, म्हणजे जमशेद आणि रवी वर्मा नाहीये, बाकी सगळे आहेत. हिंदू चित्रकार अकबरच्या दरबारात बसावन होता, दसवंत होता, लाल होता, केशू होता, मुकुंद व हरिवंश हे सगळे आपल्याला पाहायला भेटतात. अ ब क हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसतं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे आज 15 प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. हळूहळू आपण 1000पर्यंत जाऊच या. डेली लेक्चर घेण्याचा प्रयत्न इथं असतातच आहे. तर मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करा, कमेंट्स करा, लाईक करा. आपल्या मित्रांना ही लेक्चरची लिंक जरूर शेअर करा. आणि ज्यांना भविष्यातील बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या नावाचं ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. अगदी 10 रुपयापासून बॅचेस या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर थांबूया मित्रांनो, आपण भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.